अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील लवजिहाद प्रकरणाने सध्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज शिरोली गावास भेट देऊन प्रशासकीय कारवाईचा आढावा घेतला। अशा जिहादी माफियांना धडा शिकवण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज असून पीडित मुलीच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना 15 वर्षे तुरुंगाबाहेर येऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सोमय्या यांनी यावेळी घेतला। या भेटीदरम्यान सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली। त्यांनी सांगितले की आरोपी सणदे आणि देसाई कुटुंबाचे घर व शेतातील पाणी, वीज बंद करून अतिक्रमण तातडीने काढण्यात आले आहे। येत्या ग्रामसभेत या कुटुंबांना गावातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक ठराव करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, असे करपे यांनी सांगितले। या कठोर निर्णयाबद्दल किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करत उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की एप्रिल महिन्यातच अशा 4 घटना समोर आल्या आहेत। हे धर्मांतराचे मोठे षडयंत्र असून जिहादी माफिया हिंदू मुलींना लक्ष्य करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा आणि हिंदू आया बहिणींच्या चारित्र्याचा अपमान करणाऱ्यांना या महाराष्ट्रात स्थान नाही। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार या नराधमांना कठोर शासन करेल। आता कोणीही माफिया नौटंकी करू नये, कारण या गुन्ह्यात माफी पात्र नाही। तत्पूर्वी किरीट सोमय्या यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपास यंत्रणेवर समाधान व्यक्त केले आणि हिंदू समाजाने अशा प्रकारांविरुद्ध अधिक जागृत राहण्याचे आवाहन केले। याप्रसंगी उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, राजेश पाटील, कुमार पाटील, दीपक यादव, दीपक रानवाळे, अर्जुन चौगले, दीपक कौंदाळे, दिलीप शिरोळे, बाळू परीड, संपत संखपाळ, ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, सुजाता पाटील, शिवाजी समुद्रे, योगेश खवरे, बाजीराव पाटील, संदीप तानवडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही पावलं उचलली, त्यांना धन्यवाद सांगण्यासाठी मी आता इथे आलो आहे की त्यांनी विचार फक्त स्वतःचा गावाचा नाही केला, पण अशा प्रकारचे जे जिहादी माफिया आहे, धर्मांत इस्लामिक रेडिकलिझम करायला निघाले आहेत, त्या लोकांना आता धडा शिकवला पाहिजे की पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणी या महाराष्ट्रात अशा प्रकाराने ठरवून हिंदू मुलींचे, त्यांच्या जीवाची, त्यांच्या चारित्र्याची, आमच्या हिंदुत्वाची, आमच्या धर्माची, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवा झेंड्याची जर कोणी आपला अशा प्रकाराची चेष्टा करायचा प्रयत्न केला तर त्याला गावात पण पाय ठेवून देणार नाही। मी आपल्याला एवढंच सांगतो, याचा तपास सुरू झालेला आहे। सगळ्यात पहिला आपण कौतुक केलं पाहिजे त्या ताईचं आणि तिचा परिवार की त्यांनी एवढी हिंमत केली, माझं काय होणार, माझ्या परिवाराला लोक काय म्हणणार, असं नाही विचार केला की माझ्या मुलीला जर छळायचा प्रयत्न केला, त्या मुलीने असा विचार केला की मी तर जाणार सामोरे, पण किमान सामोरे गेल्यामुळे आता नराधम 5-15 वर्ष जेलचा बाहेर निघणार नाही, त्याची काळजी देवेंद्र फडणवीस सरकार निश्चितपणे घेणार। परंतु त्याच्यामुळे आणखी मुलींचा जीवाचे खेळ करण्याचं पाप थांबणार चिंतेची बाब आहे। त्याचबरोबर एक बरं पण वाटते, एप्रिल महिन्यात असे 6 प्रकारच्या घटना बाहेर आल्या, जिथे अनेक मुलींना फसवण्याचा ह्या धर्मांध मुस्लिम लोकांनी प्रयत्न केला। सगळ्या ठिकाणी पद्धत सारखीच आहे, हे कुठलं मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून सगळ्या ठिकाणी SITची रचना करण्यात आली आहे आणि ह्या सगळ्यांवर अशी कारवाई करणार की कोणी महाराष्ट्रात राहून आमचा ताईची माहिती खेळायचा प्रयत्न करणार नाही। पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो।
पोलीस आणि सगळे योग्य पद्धतीने त्यांचा तपास सुरू आहे. एका पाठोपाठ एक बाकी सगळे माहिती बाहेर येणार. यांनी पण काय 5-25 मुलींचे खेळ खेळायचा जीवाचे खेळलाय तो का बाहेर येत नाही. पण त्याच्याबरोबर आणखीन जे कोणी असेल त्या सगळ्यांना आपण एक करून आत पाठवू. आणि माफी तर नौटंकी कोणी करू नये. एक तर आमची संस्कृती धर्म आमच्या परिवाराला छळतात आणि मग माफी मागायची नौटंकी त्या पोरांनी करू नये. तो गुन्हेगार आहे, 15 वर्ष बाहेर येणार नाही याची आपण काळजी घेऊ. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.